नमस्कार, लोकात्म मध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे आंबड येथून दगडाने मारहाण करून शेतकऱ्याला व भावाला जखमी केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल। राणी उचेगाव येथील जुन्या वैमनस्यातून तिघांनी संगनमत करून एक शेतकऱ्याला व त्याच्या भावाला दगडाने मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली। या प्रकरणी आंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। कैसर नूरमियो बागवान वय वर्ष 56 राहणार राणी उचेगाव तालुका घनसंगी जिल्हा जालना यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 28 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता ते आपल्या भावासह पानेवाडी फाट्यावर असलेल्या दुकानासमोर बसलेले असताना मोटरसायकलवरून आलेले संशयित आरोपी नामे इम्तियाज सफीक बागवान व आमीन नवाज बागवान दोघेही राहणार राणी उचेगाव व खालिद शेख रहीम राहणार बीड या तिघांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून शिवीगाळ करत दगडाने हल्ला केला। या हल्ल्यात कैसर बागवान यांच्या कपाळावर इम्तियाज बागवान याने दगड मारून डोके फोडले तर भावांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। खालिद शेख याने रियाज बागवान याच्या डोक्याला दगड हाणून जखमी केले व गावातील उपसरपंच जाहिदभाई यांच्या मध्यस्थीने वाद शांत करण्यात आला। पोलिसांनी वरील नमूद तिघांविरुद्ध पोलीस ठाणे आंबड येथे गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस करत आहेत। लोकात्म न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, आंबड।